जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस या पुरस्काराने सन्मानित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे स्वीडन. या देशाने आता पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केला आहे. बरं, हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर स्वीडनच्या युवराज्ञी व्हिक्टोरिया यांच्या हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांचा हा एकूण 31वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे व स्वीडनचा हा बहुमान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असून तसेच हा पुरस्कार मिळवणारे ते आशियातील पहिले नेते ठरले आहेत. मित्रांनो, हा जो स्वीडनचा पुरस्कार आहे, या पुरस्काराची स्थापना 1748 मध्ये करण्यात आली होती व हा पुरस्कार स्वीडन किंवा स्वीडिश हितासाठी उत्कृष्ट सार्वजनिक सेवा देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. मित्रांनो, सध्या आपले पंतप्रधान मोदी हे 5 देशांच्या दौऱ्यावर गेले असून या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे व इटली या 5 देशांना भेट देणार आहेत. संयुक्त अरब अमिरात या देशाला त्यांनी 15 मे रोजी भेट दिली. त्यानंतर मोदी यांनी 15 ते 17 मे दरम्यान नेदरलँड या देशाला भेट दिली. या भेटीदरम्यान टाटा इलेक्ट्रिक्स आणि ASML या 2 कंपन्यात सेमी कंडक्टर उत्पादनाचा एक करार देखील झाला आहे. यासह नेदरलँड या देशाने या भेटीदरम्यान चोलकालीन ताम्रपट हे भारताला वापस केले आहेत. दोन्ही देशात एकूण 17 करार करण्यात आले. नेदरलँड नंतर 17 ते 18 मे दरम्यान पंतप्रधान मोदी हे स्वीडन या देशाच्या भेटीवर गेले होते व 8 वर्षानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला स्वीडन दौरा होता. आताच पाहिल्यानुसार त्यांना पुरस्कार तर मिळालाच आहे. यासह दोन्ही देशात जॉईंट इनोव्हेशन पार्टनरशिप 2.0 वर देखील स्वाक्षरी करण्यात आली. सध्या पंतप्रधान मोदी 18 ते 19 मे दरम्यान नॉर्वेला गेले आहेत. त्यानंतर 20 मे रोजी ते इटली या देशाला देखील भेट देतील. नेक्स्ट क्वेश्चन. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर ही जी 79वी जागतिक आरोग्य परिषद आहे, याचं आयोजन स्वित्झर्लंड या देशात करण्यात येत आहे. ही परिषद 18 मेला सुरू झाली असून 23 मे पर्यंत स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे पार पडेल. या परिषदेत भारतातर्फे कोण उपस्थित आहेत? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा या परिषदेत भारतातर्फे सहभागी झाले आहेत. यंदाच्या या आरोग्य परिषदेची थीम रिशेपिंग ग्लोबल हेल्थ अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मे 2026 मध्ये भारतातील पहिले उपग्रह टॅग केलेले गंगा सॉफ्ट शेल कासव खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हे पहिले उपग्रह टॅग केलेले गंगा सॉफ्ट शेल कासव काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश काय? तर ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यातील गंगा कासवांच्या मोसमी हालचाली, संचार क्षेत्र आणि महत्त्वाच्या घरट्यांच्या अधिवासांचा मागोवा घेणे हा या सॅटेलाइट टॅगिंगचा उद्देश आहे व भारतात प्रथमच अशा प्रकारची मोहीम राबवण्यात येत आहे. मित्रांनो, जे गंगा कासव आहेत हे त्यांच्या डोक्यावरील बाणासारख्या विशिष्ट खुणांमुळे इतर नदीतील कासवांपेक्षा वेगळे ओळखले जातात. पुढील प्रश्न. भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर आता भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा ही नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली आहे. ही जी बस सेवा आहे ही दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने सुरू केली. लक्षात ठेवा, कोणत्या कंपनीच्या सहकार्याने? तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने ही भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या प्रत्येक बसमध्ये 35 प्रवासी बसू शकतात व याचे भाडे किती आहे? तर 10 ते 15 रुपये इतकं कमी या बसमधील भाडं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक हे फेडरिक सोएज बनले आहेत. याआधी PR श्रीजेश या पदावर कार्यरत होते,
पण त्यांच्या जागी आता फेड्रिक सोएज यांची यापदी नियुक्ती करण्यात आली. फेड्रिक सोएज यांनी याआधी 2016 व 2020च्या ऑलिम्पिकमध्ये स्पेन संघाला मार्गदर्शन केले होतं. तसेच 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्यांनी फ्रान्स संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे. याआधी सुद्धा काही नियुक्त्या झाल्या होत्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. भारताचे नवे नौदल प्रमुख हे कृष्ण स्वामीनाथन बनलेत, तर भारताचे तिसरे संरक्षण दल प्रमुख हे NS राजा सुब्रमण्य आहेत. संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून अनुग्रह दास यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे नवीन अध्यक्ष शशी शेखर वेंपती, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचे अध्यक्ष अनुपेंद्र ग्रेहवाल, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, RBIचे डेप्युटी गव्हर्नर रोहित जैन, तर प्रसार भारतीचे अध्यक्ष हे प्रसून जोशी बनले आहेत. पुढील प्रश्न, 15 वर्षाखालील आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर ही जी 15 वर्षाखालील आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहे, याचं आयोजन उझबेकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे ही स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेत भारताने एकूण 27 पदक पटकावले आहेत. या 27 पदकांमध्ये 9 सुवर्ण, 6 रौप्य व 12 कांस्य पदकांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यात जुलै 2026 पासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू करण्यात येणार आहे? तर आता जुलै 2026 पासून हा लँड टायटलिंग ऍक्ट आपल्या महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, हे ऍक्ट लागू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य मानलं जात आहे. या ऍक्टमुळे काय होईल, तर राज्यातील प्रत्येक भूखंड, शेतजमीन आणि प्लॉटसाठी मालमत्तेच्या मूल्यांकनासह स्वतंत्र आणि अधिकृत प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे. व सध्या मिळणारे 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड केवळ महसुली नोंदीचे पुरावे असतात, मालकी हक्काची खात्री देत नाहीत. मात्र या नवीन कायद्यामुळे मालमत्तेचा निश्चित मालकी हक्क थेट स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रासंबंधित या घडामोडी सुद्धा लक्षात ठेवा. देशातील पहिल्या शासकीय रजोनिवृत्ती क्लिनिकची सुरुवात ही आपल्या महाराष्ट्रातूनच करण्यात आली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात मनुका संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. भारतातील पहिली TMA प्रणाली ही पुणे या शहरात सुरू करण्यात आली व महाराष्ट्राने 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून घोषित केलं. व कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अश्विनी भिडे ठरल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आयोजित भारतीय सभ्यतेचे गणितातील योगदान या प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या प्रदर्शनाचं उद्घाटन S जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन टू मॅथमॅटिक्स या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलं होतं. व या प्रदर्शनाचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं, तर इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन आणि इंडिया इंटरनॅशनल सेंटर यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे हा दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 1977 मध्ये साजरा करण्यात आला होता. यंदाची या दिनाची थीम काय, तर म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड अशी या वेळेसची या दिनाची थीम आहे. यासच हे सुद्धा नोट करून घ्या, दरवर्षी 18 मे रोजी जागतिक एड्स लस दिन सुद्धा साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच तामिळनाडूमध्ये भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड स्थापन करण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये कुठे, तर तामिळनाडूमधील थुत्तीकुडी येथे हे शिपयार्ड स्थापन करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम करणाऱ्या जगातील पहिल्या महिला कोण आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.